मुळशी तालुक्यातील घोटावडे आणि परिसरातील शेतकरी गेल्या 5 ते 7 वर्षांपासून रानटी गुरांच्या त्रासामुळे हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी किंवा दुष्काळ नाही तर केवळ या रानटी जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती करणे आता अशक्य झाली असल्याची भावना संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज घोटावडे येथील रोकडोबा मंदिर परिसरात शेतकऱ्यांची तातडीची बैठक पार पडली. रात्रभर जागता पहारा, तरीही पिकांचे नुकसान. घोटावडे परिसरात सुमारे 30 ते 40 रानटी गुरांचा कळप वावरत आहे. ही जनावरे दिवसा वनविभागाच्या हद्दीत आश्रयाला असतात आणि सायंकाळ होताच शेतात शिरून उभ्या पिकांचा फस्त करतात. आपली पिके वाचवण्यासाठी शेतकरी जीव मुठीत धरून रात्रभर शेतात जागत पहारा देत आहेत. 200 पेक्षा जास्त शेतकरी रानटी गुरांमुळे बाधित झालेले आहेत. मात्र या कळपातील काही वळू अत्यंत हिंस्त्र झाले असून त्यांना हकलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर ते धावून येत असल्याचे परिसरात भीतीचे वातावरण आहे. आज 10 वर्ष झाली रानटी जनावरं येऊन पिकं खातात. ह्याच्यावर सरकारने काहीतरी नियम करावा, आणखीन आम्हाला शेतकऱ्याला सहाय्य करावं हीच माझी नम्र विनंती. 10 वर्षापूर्वी आमच्या इथं जवळजवळ 2 ट्रक भरून हे मार्केटला म्हणजे पीक जायचं आमचं काय असेल ते. पण आज परिस्थिती आमची शेती नांगरली पण नाही या जनावरांमुळे, एवढी बिकट परिस्थिती येते. ह्याच्यावर शासनाने उपाययोजना करून आम्हाला सहाय्य करावे एवढी विनंती करतो. आमच्या गोठवडे गाव आणि मातेरवाडी असा एक परिसर, खानेकरवाडी असन त्या तिथे शेतकऱ्यांची बरीचशी शेतकरी आहे जो जनावरांजवळ बाधित झालेली आहे. बागायत क्षेत्र आता आम्हाला पाणी ऍक्च्युली आहे, आम्ल्याकडं पाणी दिसतंय समोर, पण शेती करू शकत नाही असा आमच्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण की शेती करून सुद्धा जे पेरलेले पीक या गुरं आमची खाऊन जातात, त्यामुळे आमची नुकसान होते शेतकऱ्याची. त्यामुळे आता उपजीविकेला माणसाला काही साधन नाही राहिलेलं. हा प्रॉब्लेम जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून झालेला आहे. त्यामुळे आता लवकर याच्यावर तुम्ही आपण आमच्या गोडांबे शरद गोडांबे याचा पाठपुरावा करत आहे, त्यांना तुम्ही जरा मदत करून सरकारला सांगून की याच्यावर काहीतरी उपाययोजना कराव्या अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. या गंभीर समस्येबाबत शेतकऱ्यांनी आतापर्यंत शासन स्तरावर अनेक निवेदन दिली आहेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे आजच्या बैठकीत शेतकरी कमालीचे आक्रमक दिसले. या बैठकीला परिसरातील सुमारे 50 शेतकरी आणि काही शासकीय पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख मागण्यांमध्ये वनविभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग यांनी समन्वय साधून या रानटी गुरांचा तातडीने बंदोबस्त करावा, या गुरांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे, पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. मी प्रज्ञा बनसोडे, वनपरिमंडल अधिकारी घोटावडे. तर गेली 5 ते 6 वर्षापासून जो पाळीव जनावरे जी जंगलामध्ये सोडली गेली आहे, त्याचा जो शेतकऱ्यांना जो त्रास होतोय, जे ती पिकांचं नुकसान करत आहेत, तर त्या बद्दल जे आमच्याकडे यांनी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, तसं आपल्या वरिष्ठ स्तरावर पण आमच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. त्या संदर्भात आम्ही आज मीटिंगला आलो आहोत. आमचे वरिष्ठ स्तरावरनं आम्हाला जे आदेश होतील काही उपाययोजना करण्यासाठी, शेतकऱ्यांना काही मदत करण्यासाठी जे वरिष्ठ स्तरावरनं जे आदेश होतील ते आम्ही नक्कीच त्यासाठी आम्ही जे आदेशाला धरून आम्ही नक्कीच ते पाळण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना जी मदत करता येईल, जेवढी मदत करता येईल चांगल्या प्रकारे, तेवढी आम्ही चांगल्या प्रकारे मदत करू. जर प्रशासनाने या रानटी गुरांचा तत्काळ बंदोबस्त केला नाही तर येत्या काही दिवसात घोटावडे आणि परिसरातील शेतकरी तीव्र जलसमाधी आंदोलन छेडतील असा इशारा बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे. वन विभाग, कृषी विभाग व महसूल विभाग यांनी समन्वयाने कामे करावे अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. 2 दिवस झाले आम्ही आता ग्रामस्थांना जे बाधित शेतकऱ्यांना सांगितले, जोपर्यंत आपण जिल्हा स्तरावर किंवा मंत्री स्तरावर आपण ही आपला जो नुकसानीचा काही आकडा असेल तो देत नाही कागदोपत्री शासनाला, तोपर्यंत शासन दखल घेत नाही. आमची म्हणणे एकच आहे किंवा शासनाने, वन विभागाने, महसूल विभागाने, ह्या कृषी विभागाने की एक रेस्क्यू टीम बोलवावी. 8 सदस्य असतात किंवा 10 सदस्य असतात. ते ड्रोन कॅमेरे यंत्रणा आहे, तुमच्याकडे आधुनिक सगळं शस्त्र आहे. ती टीम बोलवली की गावातले आम्ही 20 तरुण किंवा 100 तरुण त्यांना सपोर्ट करणार आहेत. त्या टीम मार्फत जी काही 30-40 गुरं आहे, ही मग काही लोक म्हणतात पाळीव, ऑलरेडी पाळीव नाही, त्यांची मानसिकता ही रानटी झालेली आहे. का तर रात्रीचं 10 नंतर ती गुरं येतात, 10 नंतर ती खाली येतात, पहाटे 5 वाजेपर्यंत जेवढं काही नुकसान करता येईल ती करतात. एखाद्याचं पाणी झाले, कांद्या मिळतात, उभं पीक नसते, नाचली जरी 40 गुरं तरी त्या 2-2, 3-3 हेक्टरचं शेतकऱ्याचा नुकसान होते. आणि शासनाची तरतूद नाही. शासनाची तरतूद काय आहे,
रानडुकराने नुकसान केलं किंवा तुम्ही नीलगाईने केलं किंवा काही हिंस्र प्राणी केले तर तो वन विभागाची मॅडम सांगितलेली तर आम्हाला थोडंसं वेगळं करावं लागणार आहे की आम्हाला मारायचं शासन परमिशन देत नाही, परंतु रिस्की करायचं शासनाने वन विभागाने किंवा महसूल विभागाने करून आमच्या ज्या मागण्या आहे त्याचं विनंती मान्य कराव्या. जर शासनाने याची दखल घेतली नाही तर येत्या महिन्याभरात आम्ही इथं नदीमध्ये जलसमाधीसाठी आम्ही मोठं उग्र आंदोलन करणार आहोत. त्याची शासनाने दखल घेतली पाहिजे आमची.